तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानव आणि महामाता यांना कोटी कोटी प्रणाम. पुष्प क्रमांकाचा 1274 आपण गुंफत आहोत आणि आणि आज आपण अतिशय महत्वाचा विषय घेणार आहेत आणि आजचे प्रमुख वक्ते आदरणीय E.Z. खोब्रागडे सर, की जे माजी सनदी अधिकारी आहेत, लेखक आहेत, आपले संविधान याचे लेखक आहेत. तर सरांना मी प्रथमतः जय भीम नमो बुद्धाय करतो. सरांचा आजचा विषय आहे प्रशासनातील आंबेडकरवाद. तर आज आपण हे अतिशय महत्वपूर्ण असं व्याख्यान आपण साधारणतः सरांच्या चर्चात्मक याच्यातूनच आपण करणार आहोत, कारण सर या संदर्भात आपल्याला खूप विस्तृत असं माहिती पण देणार आहेत. कारण या बाबतीत सरांचं खूप योगदान आहे, आपणा सर्वांना माहीत आहे. तर मी आदरणीय खोब्रागडे सर यांना विनंती करतो की आपण प्रशासनातील आंबेडकरवाद या संदर्भात आम्हाला व्याख्यान द्यावं. आम्ही यावर एक पुस्तक प्रकाशित केलं आहे आणि त्या पुस्तकाचे टायटलच प्रशासनात आंबेडकरवाद आहे. तर खरं म्हणजे मी पण प्रशासनात 29 वर्ष होतो एक सनदी अधिकारी म्हणून, तेव्हा मला प्रशासन अतिशय जवळून बघता आलं. नुसतं ते पुस्तकी नाही तर आपल्याला प्रत्यक्ष काय केलं पाहिजे, काय करता येतं आणि संविधानाने आपल्याला काय करण्यासाठी सांगितलं, ते त्याचा जो ते जे काम आहे ते काम जे प्रशासनात आहेत, म्हणजे आता ते अधिकाऱ्यांचंच आहे असं नाही आहे, तर ते शिपायापासून तर राज्याच्या मुख्य सचिवापर्यंत त्या सगळ्यांवरती त्या त्या पद्धतीची जबाबदारी आहे. आणि म्हणून लोकशाहीची व्याख्या बाबासाहेब जे करतात ती एक वेगळी व्याख्या करतात. ते 1952ला त्यांनी पुण्याला जे भाषण दिलं त्याच्यात जी केलेली व्याख्या आहे, आणि ती व्याख्या असं करतात की लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनात रक्तविहीन मार्गाने क्रांतिकारक बदल घडवून आणणारी शासन पद्धती किंवा शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही. म्हणजे लोकशाही टिकवायची असेल तर मग आपली जी शासन पद्धती आहे किंवा शासन व्यवस्था आहे ही त्या पद्धतीची असली पाहिजे. आणि म्हणून प्रशासन किंवा ही व्यवस्था आहे, प्रशासकीय व्यवस्था, ज्याला आपण सरकार म्हणतो, शासन प्रशासन म्हणतो, आणि त्यात असलेले लोक, त्याची निर्मिती सुद्धा संविधानातूनच आलेली आहे. आपण थोडंसं प्रशासनाकडे जर ओझरतं बघितलं तर संविधानाच्या भाग 14 मध्ये, ज्याला आर्टिकल 308 ते 323 पर्यंत त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि त्यामध्ये जे आता कर्मचारी अधिकारी असतील, जे कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये काम करू द्या, तर त्यांना जे काही मिळालं असेल तर त्या संविधानाच्या भाग 14 मध्ये आर्टिकल 309, 310, 311 यामध्ये जे त्याच्यामुळे आज त्यांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त झालं आहे. म्हणजे त्यांची सर्व्हिस आहे, त्याला टेन्युअर दिलेला आहे 310 मध्ये. 309 मध्ये तुमचं रिक्रुटमेंट रूल्स आहेत, बाकीचे सगळे नियम आलेले आहेत की एक कर्मचारी अधिकारी दिल्याशिवाय तुम्हाला नोकरीतून काढता येत नाही. प्रायव्हेट सेक्टर मध्ये कसं आहे की नाही तुमचं काम पटलं तर ते काही न करता तुम्हाला काढून देतात. पण जी शासकीय व्यवस्था आहे आणि त्यामुळे जी पब्लिक सर्व्हिसेस हे जे मग केंद्रातली असो की राज्याची असो, तर त्यामध्ये हे जे संरक्षण संविधानाने दिलेलं आहे, आणि त्यामुळे संविधानाने आपल्याला जर एवढं संरक्षण दिलेलं आहे, एवढ्या सेवा सुविधा दिलेल्या आहे, म्हणजे आता असं म्हणूया की काम करणाऱ्याला पण पगार आहे ना, काम कमी करणाऱ्याला पण आहे ना, काम चुकार पण करणाऱ्याला पण आहे. म्हणजे असं जर बघितलं तर खूप असं म्हणूया की त्याच्यातली ती मूल्यमापनची जी पद्धत आहे ती फार इफेक्टिव्ह करण्याची गरज आहे. आता प्रशासनामध्ये हे आंबेडकरवादाचा हा जो कन्सेप्ट आहे
तर प्रशासन नेमकं काय असतं, म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं असेल तर या व्यवस्थेत काम करणारे जे लोक आहेत त्यांनी लोक कल्याणाचं काम केलं पाहिजे, सर्वसामान्य माणसाच्या हिताचं काम केलं पाहिजे. आता त्यांच्या हिताचं काम करायचं म्हणजे काय, तर त्यांच्याशी मान सन्मानाने वागलं पाहिजे, त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांना प्रतिष्ठा दिली पाहिजे, त्यांचं कोणत्याही पद्धतीचं शोषण न होता कोण हे ते काम करण्यासाठी आहे, म्हणजे हे उपकार नाही आहे जे शासन प्रशासन व्यवस्थेत आहे. आता संविधानाशी संबंध आहे, म्हणजे प्रशासन आणि संविधान फार जवळचं नातं आहे. प्रशासनाची निर्मिती संविधानातून झालेली आहे आणि संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि संविधानाच्या प्रियांबलचं जर आपण बघितलं तर त्या प्रियांबलमध्ये आता राजनैतिक न्यायाचं आपण नेहमी असं म्हणत असतो, राजकीय लोकशाहीचं बोलत असताना आपण सांगतो की एक व्यक्ती एक मत आणि त्या एका मताचं एक मूल्य आहे, म्हणजे तिथे समानता आली आहे. पण सामाजिक आणि आर्थिक अजून समानता आली नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये जे 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणात म्हणाले होते की ही राजकीय लोकशाही सामाजिक आर्थिक लोकशाहीमध्ये लवकरात लवकर परावर्तित झाली पाहिजे. आणि ही जर परावर्तित झाली नाही तर आम्ही मोठ्या प्रयत्नाने कष्टाने हे जे संविधान तयार केलेलं आहे, ही जी लोकशाही आणलेली आहे, तर ही ज्यांना काही मिळालं नाही ते लोक उद्ध्वस्त करतील. म्हणजे आजचं आपण चित्र बघितलं या देशातलं तर ते लोकशाही संविधान म्हणजे कोणत्या पद्धतीने संविधान राबवलं जातं, कायदे राबवले जाते, हे असे अनेक प्रश्नाचं चिंतन पण करण्याची गरज आहे. आणि त्यामुळे आणि मग हे संविधान कुणाच्या हातात आहे, तर संविधानाने ज्या संस्था निर्माण केल्या, नेहमी आपण सांगतो की 3 पिलर्स ऑफ द गव्हर्नन्स, म्हणजे 3 पिलर कोणते आहेत, तर मग हे कायदे मंडळ आहे, लेजिस्लेटिव्ह आहे, एक्झिक्युटिव्ह आहे म्हणजे कार्यपालिका आहे, आणि न्यायपालिका आहे. ह्या तिन्ही महत्वाचे आहेत. ह्या प्रत्येकाचं आपापलं कर्तव्य जबाबदाऱ्या ठरवून दिलेल्या आहे. त्यांनी एकमेकाला पूरक काम करायचं, एकमेकाच्या पायात पाय अडवायचं नाही आहे, त्रास द्यायचा नाही आहे एकमेकाला. आणि या तिघांचे उद्दिष्ट काय आहे की सर्वसामान्य माणसाचं कल्याण, लोक कल्याणकारी राज्य व्यवस्था. आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, आता तुम्ही सगळेच संविधान जागृतीचा कार्यक्रम इतक्या वर्षापासून चालवत आहे आणि आता तर 1274व तुमचं सेशन. मग हे प्रशासन कुठून आलं आहे, तर ते एक्झिक्युटिव्हचा भाग आहे, परमनंट ब्युरोक्रेसी आहे, ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिस म्हणतो. आता आपण त्याला शाही पण म्हणत असतो, हे सरकारी नोकर, पण खऱ्या अर्थ ते पब्लिक सर्वंट आहे. म्हणजे त्याला ब्युरोक्रॅट, वरचे IAS-IPS चे अधिकारी किंवा डेप्टी कलेक्टर असतील, DYSP असतील, BDO, तहसीलदार, हे आपण यांना सिव्हिल सर्वंट म्हणतो. खऱ्या अर्थाने ते सेवक या भूमिकेमध्ये आहेत की नाही आहेत, हे आता आपल्याला संविधानाचं 75 वर्ष झालं, हे स्वातंत्र्याचं पण 75 वर्ष झालं, आणि आता भारत सरकार आणि राज्य सरकार हे गव्हर्नमेंट पण म्हणते. आता बजेट आलं, या बजेटमध्ये पण त्यांनी म्हटलं विकसित महाराष्ट्र 2047. का 2047? तर 2047ला स्वातंत्र्याला 100 वर्ष, म्हणजे आता आपल्याला अजून 25 वर्ष वाट बघायची आहे का आत्मनिर्भर व्हायला? आपण लवकर का होऊ शकत नाही? आणि मग कोणी आत्मनिर्भर व्हावं? जे ऑलरेडी आहेत, प्रस्थापित आहेत, प्रभावशाली आहेत, ज्यांच्याकडे सगळं आहे, त्यांनी व्हायचं आहे की ज्यांच्याकडे काही नाही त्यांनी व्हायचं? मग प्रशासनाचं खरं काम कोणासाठी आहे? तर त्यामुळे हे जे प्रशासन आपण म्हणतो, पण हा प्रशासनाचा जो विचार आहे, प्रशासनात काम करण्याचा जो कायदा आणि नियमाप्रमाणे काम करतो, पण त्याचं त्याचं हे तत्व कुठून येतं, तर ते संविधानातून येतं. आणि मग हे संविधान सामाजिक आर्थिक न्याय सांगतं, हे समता सांगतं, समानता सांगतं, हे स्वातंत्र्य सांगतं, हे बंधुता सांगतं, हे व्यक्तीची प्रतिष्ठा सांगतं. मी आता काही प्रियांबल बद्दल काही बोलणार नाही, परंतु हे आपल्याला माहीत आहे. आणि मग आपण सगळे वी द पीपल ऑफ इंडिया, इथं आपल्याला प्रियांबलची सुरुवात आपण त्या शब्दाने करतो. वी द पीपल हा शब्द तरी त्या आणि सुरुवात तरी कशी झाली, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे ती सुरुवात झाली. कुणी त्याची सुरुवात प्रियांबलची देवाच्या नावाने करा असं म्हणत होते, आणि खरं तर त्याच्यावर वादविवाद झाला आणि संविधान सभेमध्ये ते मताला टाकण्यात आलं. मताला टाकल्यानंतर मग तिथे लोकांचा विजय झाला आणि देव या संकल्पनेचा पराभव झाला. पण आता आपण बघतो की तरी आजही इतके वर्षानंतरही वी द पीपल जे सिटीजन ऑफ इंडिया आहेत,
की ज्यांना संविधानाने मूलभूत अधिकार दिलेले आहे, मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये लोक कल्याणकारी राज्य व्यवस्था सांगितली आहे, त्या विकासाचा मार्ग सांगितला आहे, हे सगळ्या आणि त्याची जबाबदारी राज्य शासनावर आहे. पण प्रत्येक नागरिक, मग तो शासन व्यवस्थेत असो की नसो, बाहेर असो, त्या प्रत्येक नागरिकाच्या स्वतःच्या अधिकाराच्या रक्षणासाठी दिलेल्या कर्तव्याची जाण ठेवणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून हे प्रशासनात असलेले जे लोक आहेत ते खूप महत्वाचे आहे. कारण आपण डेमोक्रेसीचा जेव्हा विचार करतो, आणि ही डेमोक्रेसीची केलेली बाबासाहेबांची वाक्य आहे खूप महत्वाची आहे, की आपल्याला अशी शासन व्यवस्था निर्माण करावी लागेल. कारण कारण की डेमोक्रेसीमध्ये हे जे सार्वभौमत्व आहे हे लोकांमध्ये वेस्ट केलेलं असतं. म्हणजे आपण असं म्हणू की सॉव्हरेनिटी वेस्ट इन द पीपल अँड पीपल गव्हर्न देमसेल्फ. म्हणजे आम्ही लोक मताचा मिळालेल्या अधिकारातून आम्ही आमचा प्रतिनिधी निवडून देतो जो सत्तेमध्ये आहे, की ज्याला लोकप्रतिनिधी बनतो, आमदार असेल, खासदार असेल, मंत्री बनेल, मुख्यमंत्री बनेल. हे कुठून आलेले आहे? ही रिप्रेझेंटेटिव्ह नेचरचं जी आपली डेमोक्रेसी आहे त्या डेमोक्रेसीमुळे. आणि म्हणून आपल्याला हे आपणच लोक जे आहोत, वी द पीपल, आपण खूप महत्वाचे लोक आहोत. बरेचदा आपल्यामध्ये अशी भावना आलेली आहे अनेकांमध्ये की काय करायचं आपल्याला, ते सरकार करेल किंवा ते प्रशासनात करेल, किंवा प्रशासनातल्या लोकांकडे आजही आपण मायबाप सरकार या भूमिकेतून बघतो. खरं तर ते मायबाप सरकार नाही, दे आर पब्लिक सर्वंट. तर हे जोपर्यंत नागरिकांमध्ये त्याची जागृती होणार नाही की त्या सत्तेत बसलेले लोक जे आहेत, मग ते शिपायापासून तर चीफ सेक्रेटरी पर्यंत असू द्या, किंवा मग एखाद्या ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत असू द्या, ही सगळी माणसं आहेत ती एका संविधानाच्या व्यवस्थेमध्ये आलेली माणसं आहे आणि एका डेमोक्रॅटिक स्ट्रक्चरमध्ये ती लोक काम करतात. आणि ती संविधानाचे ध्येय उद्दिष्ट आहे की ज्याचा उल्लेख हा संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये केलेला आहे. तर ते पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी, ध्येय उद्दिष्ट पूर्तीसाठी त्यांची जबाबदारी आहे, आणि त्यासाठी ती सत्तेत आहे. ते जर करत नसले तर मग दुसऱ्या लोकांना संधी मिळत असते. त्यामुळे मला या आजचा जो विषय आहे प्रशासनात आंबेडकरवाद, तर त्या निमित्तानं असं मला सांगायचं आहे की नागरिक म्हणून आमची खूप मोठी जबाबदारी आहे, आणि आम्ही जर आमची जबाबदारी पार पाडली नाही तर मात्र जे प्रश्न निर्माण होतात त्याला मग मात्र आपल्याला जबाब द्यावा लागेल. आणि म्हणून हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आता ही प्रशासनात असलेली लोक, त्यांच्याबद्दल असं जर सांगितलं जातं की राजेंद्र प्रसाद, जसं मी राष्ट्रपती त्यामध्ये येतात, त्यामध्ये बाकीचे प्राईम मिनिस्टर आहेत, मंत्रिमंडळ आहे, आणि नंतर ब्युरोक्रासी आहे. तर हे जे पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आहेत ते टेम्पररी आहेत, 5-5 वर्षांनी ते येत असतात. पॉलिटिकल पार्टी ज्याला मेजॉरिटी आहे ते सत्तेत येते आहे, दुसरी येते व्होटर्सच्या इच्छेवर अवलंबून असतात त्या वेळची परिस्थिती, कशा पद्धतीचे इलेक्शन. आता आपण इलेक्शनच्या बद्दल इतके वादविवाद सुरू आहेत आपल्याकडे. आता हल्ली अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीला संविधानाच्या बाहेर अनेक गोष्टी व्हायला लागलेल्या. आणि म्हणून या बाबतीमध्ये पण बाबासाहेबांनी असं एक सुंदर असं सांगितलं आहे की बाबासाहेब असं सांगतात की जे फॉर्म ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आहे, हे फॉर्म ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन हॅज ए क्लोज कनेक्शन विथ द फॉर्म ऑफ कॉन्स्टिट्यूशन. खरं म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन हे संविधानातून आलेलं आहे, परंतु संविधानाला जर निष्प्रभ करायचं असेल तर संविधानामध्ये कोणताही बदल न आणता प्रशासकीय जो ढाचा आहे त्याच्या माध्यमातून संविधानाला अपेक्षित नसलेल्या गोष्टी सरकार करू शकतं. आणि ते आज आपल्या लक्षात येत आहे की अशा गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. आणि म्हणून हे जे संविधानाला परवड करणं, आपण त्याला आता संविधान धोक्यात आहे, संविधान बचाव असं जे म्हणायला लागलो, का म्हणायला लागलो? एकीकडे तर अनेक लोकांना तर संविधान काय आहे हेच माहित नाही. मेजॉरिटी पीपल दे डू नॉट नो व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन, काय दिलंय संविधानानं. म्हणजे सर्वसाधारण ग्रामीण भागातले लोक आहेत. इव्हन प्रशासनामध्ये काम करणं, आता मी नागपूर जिल्हा परिषदला सीओ होतो 2005ला. तर मी पहिल्यांदा नागपूर जिल्ह्याच्या शाळेच्या, म्हणजे जिल्हा परिषद आणि नंतर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळेच्या भिंतीवर मी प्रियांबल लिहायला सांगितलं आणि रोज वाचायला सांगितलं जेव्हा मुलं असेंब्लीमध्ये येतात.
आणि त्या माध्यमातून म्हणजे प्रियांबल वाचणे, म्हणजे प्रियांबल हा संविधानाचा काय म्हणू त्याला इंटिग्रल पार्ट आहे, ते अविभाज्य अंग आहे, ते पहिलं पान आहे. आणि त्यामुळे हे जे संविधान किती महत्वाचं आहे, आणि म्हणून संविधानाचे हक्क काय आहेत, कर्तव्य काय आहेत, सरकारची जबाबदारी काय आहे, काय नेमकं सांगतं संविधान, हे जेव्हा आपल्याला प्रत्येक नागरिकाला कळेल तेव्हा आपलं एम्पॉवरमेंट प्रोसेस ही अशी मजबूत होत जाईल. आणि मग आपण प्रश्न विचारणारे होऊ. आता आता आपल्यामध्ये प्रश्न विचारण्याची ताकद फार लोकांमध्ये नाही आहे. मग आपण असं म्हणतो की नाही, हे सरकारनेच केलं असेल, हे असंच होत असेल, त्याला म्हणजे प्रतिप्रश्न आपल्याला विचारता येत नाही. ती ताकद आपल्याला विचारण्याची संविधान देते. आपल्या हक्काचं रक्षण आपल्याला करावं लागतं. तर हे संविधानाच्या प्रियांबलचं वाचन जे मी 2005 मध्ये स्वतःच्या अधिकारात सुरू केलं, नंतर आम्ही त्याच वर्षी 2005 ला संविधान दिवस 26 नोव्हेंबरला सुरू केला. तो आता महाराष्ट्र सरकारने 2008 पासून केला. खरं म्हणजे ते घर संविधान तिथून सुरू झालं, शाळेतून मुलाच्या माध्यमातून घरोघरी जाणं. पण आता तू सरकारी कॅम्पेन आहे, मग देशभर 2015 सुरू झालं. खरं म्हणजे देशाचं संविधान आपण अंगीकृत केलं, संविधान सभेत प्रियांबल वाचतो तेव्हा लक्षात येतं की ती तारीख दिली आहे की 26 नोव्हेंबर 1949, आणि मग ते पूर्णतः लागू झालं 26 जानेवारी 1950. म्हणजे त्याला आपण प्रजासत्ताक दिवस, गणतंत्र दिवस, रिपब्लिक डे म्हणतो. तर मग आता 26 जानेवारी 1950 ला आपण देशाचं संविधान लागू केल्यानंतर ते 1950 पासून खरं तर लोकांना संविधान जागृतीचा कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून, कॅम्पेनच्या माध्यमातून करणं अपेक्षित होतं. म्हणजे जोपर्यंत तुम्ही लोकांना संविधानाच्या हक्काबद्दल, कर्तव्याबद्दल आणि सरकारच्या बद्दल आणि ती जी व्यवस्था आहे ज्यांच्या हातात संविधान आहे, ज्याला आपण काय म्हणतो आपण कार्यपालिका, न्यायपालिका आणि लेजिस्लेटिव्ह, त्यांची फार मोठी जबाबदारी आहे. म्हणजे आपण लेजिस्लेटिव्हला थोडस बाजूला देऊ, त्यांनी कायदे करायचे, त्यांनी नियम करायचे, पण ते राबवायचे कोण? तर प्रशासन हे फार मोठं ऑर्गनायझेशन आहे. इट इज ए बिग ऑर्गनायझेशन. या ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळ्या विचाराचे, वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले लोक येतात, स्पर्धेच्या माध्यमातून येतात, त्याची एक रिक्रुटमेंट प्रोसेस आहे, आरक्षणाचे पण लोक येतात. पण ते एकदा त्या व्यवस्थेत आल्यानंतर त्या सगळ्यांचं काम एकच आहे की संविधानाने, कायद्याप्रमाणे काम करणे. आणि त्यामुळे प्रशासन हे लोकहिताचं करायचं आहे, जनहिताचं करायचं आहे. तर त्यासाठी त्या प्रशासनात आलेल्या लोकांना संविधानिक मूल्य, संविधानाची नीतिमत्ता हे समजणे खूप महत्वाचे आहे. आंबेडकरवाद मी त्याला म्हणतो. म्हणजे हा विचार आहे, आंबेडकरवाद हा विचार आहे, तो संविधानवाद आहे, हा विचार आहे. आणि हा विचार समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाचा विचार आहे. हा विचार जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, हा शोषणाविरुद्धचा विचार आहे, तो अन्याय अत्याचाराच्या विरुद्धचा विचार आहे. हे माणसाला मानवी प्रतिष्ठा देणार आहे, त्यांच्या मानवी कल्याणाचा आहे, हे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहे. तुम्हाला या, आणि म्हणून मी जे पुस्तक लिहिलं, हे माझं एक पुस्तक आहे, प्रशासनात आंबेडकरवाद. हे पुस्तक मी मागच्या वर्षी या पुस्तकाचं प्रकाशन केलं. या पुस्तकामध्ये आर्टिकल्स आहेत, त्याचं संकलन आहे, आणि याचं नाव मी प्रशासनात आंबेडकरवाद यासाठी दिलं की हे ऍडमिनिस्ट्रेशन, आंबेडकरिझम इन ऍडमिनिस्ट्रेशन. आता मी सध्या प्रशासनामध्ये होतो. मी आतापर्यंत 4-5 पुस्तकं लिहिलेली आहेत. माझं पहिलं पुस्तक आहे आणखी एक पाऊल, ते गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षलवादी क्षेत्रातल्या अनुभवावर आहे. आणि दुसरं आहे प्रशासनातलं समाजशास्त्र, एक पुस्तक आहे. मग हे तिसरं पुस्तक लिहिलं मी प्रशासनात आंबेडकरवाद. आता मी एक पुस्तक लिहिलं माझ्या पत्नीवर, रेखा म्हणून, आणि एक संविधानावर एक पुस्तक लिहिलं, आपले संविधान म्हणून. तर ही जी पुस्तकं आहेत, या पुस्तकामध्ये मी माझे अनुभव लिहिलेले आहेत. म्हणजे यामध्ये फक्त एक फिलॉसॉफिकल गोष्टी नाही आहेत. तर मी प्रशासनामध्ये असताना काय करता येऊ शकतं आपल्याला, आणि हे का केलं पाहिजे आपण. आता बाबासाहेब सुद्धा असं, त्यांचं जर आपण संविधानातच भाषण, आंबेडकरवाद प्रशासनात का आणला पाहिजे, की जे गुड गव्हर्नन्स आपण म्हणतो ना, हे गुड गव्हर्नन्स जर करायचं असेल तर गुड गव्हर्नन्स करण्यासाठी तुम्हाला आंबेडकरी विचार जोपर्यंत स्वीकारत नाही तुम्ही,
आंबेडकरी विचार स्वीकारणं म्हणजे न्यायाचा विचार स्वीकारणं आहे. आंबेडकरी विचार स्वीकारणं म्हणजे तुम्हाला समतेचा विचार, स्वातंत्र्याचा विचार, बंधुभावाचा, मानवी प्रतिष्ठेचा विचार आहे. त्यामुळे तो विचार जर आपण स्वीकारला तर मग ते खऱ्या अर्थी लोककल्याणाचं काम होऊ शकते की जे संविधानाला अपेक्षित आहे. आणि म्हणून हा हा हे काम आम्ही प्रशासनात हे नुसतं बोलण्यासाठी नाही आहे, तर हे केलं पाहिजे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण असं म्हणत असतात की जे सुशिक्षित वर्ग आहे, जो शिकलेला वर्ग आहे, त्यांनी आपल्या समाजातल्या दरिद्री बांधवाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जे बड्या हुद्द्याच्या जागेवर गेलेले आहेत त्यांनी जर आपल्या बांधवांकडे लक्ष दिलं नाही तर समाजाचा ऱ्हास होईल. म्हणजे आता समाजाचा ऱ्हास होण्याला कोण कारणीभूत ठरतील? पहिले कारणीभूत ठरतील की जे बड्या हुद्द्यावर जागेवर गेले परंतु ते समाजाकडे बघत नाही. आता मग प्रशासनामध्ये मोठ्या पदावर आलेले जे अधिकारी आहेत, मग जे IS, मग ते कुठल्या जाती धर्माचे असू द्या, ते संविधानातूनच आलेले आहेत, संविधानाने त्यांना संधी दिलेली आहे. आणि मग ते त्याच्यातले आरक्षणचे पण आहेत. आता आपल्याला SC, ST, VGNT, SBC, OBC, महिला यांना आरक्षण मिळतं. आता भारत सरकारमध्ये महिलांना नाही आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये आहे. पण 10% इकॉनॉमिकली विकर सेक्शनला पण आरक्षण. आता ही पदावर जी आरक्षणातून आलेली माणसं आहेत की मग त्यांची शोषित वंचित वर्गाबद्दलची त्यांची कमिटमेंट काय आहे? आता ही कमिटमेंट कधी येईल की जेव्हा तुम्हाला बाबासाहेबांचा विचार तुम्हाला आत्मसात कराल किंवा बाबासाहेबांना तुम्ही वाचाल तर तुम्हाला ते प्रत्यक्षात घडवत आहे. आता मी तो माझा प्रयत्न केला, म्हणजे मी उगीच नाव दिलं नाही, तर आम्ही जे 29 वर्ष मी प्रशासनात काम केलं, जे लोक माझ्यासोबत होते त्यांना माहीतच आहे. बऱ्याचदा लोकांचा विश्वास बसत नाही की नाही बा अधिकारी चांगलं काम करू शकता. हो, करू शकता, त्यांची स्वतःची बांधिलकी असली पाहिजे. सगळ्या बाहेरच्या गोष्टी असतील, तुम्हाला आमिष असतील, सगळे असतील, ती नाकारण्याची ताकद पण तुम्हाला बाबासाहेबांच्या विचारातून मिळते. बाबासाहेब जेव्हा सांगतात हे प्रशासनात आंबेडकरवाद किंवा तो संविधानवाद हा विचार आल्याने काय तर ते चांगलं प्रशासन होईल, ते लोकांचं म्हणजे भ्रष्टाचार कमी होईल. म्हणजे देशाची जी तिजोरी आहे, राज्याची जी तिजोरी आहे, ती वेगवेगळ्या मार्गाने जी लुटण्याची जी पद्धत आहे आता, आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनात असलेले अधिकारी कर्मचारी कारणीभूत आहेत किंवा त्यांच्या सहीशिवाय ती फाईल पुढे सरकत नाही. फक्त राजकीय लोकांना दोष देऊन उपयोग नाही. म्हणजे सेक्रेटरीने सही केली नाही तर मंत्री काय करणार आहे? किती लोकांना तुम्ही ते ओव्हररूल करणार आहेत? त्यामुळे संगनमताने काम करू नका, सहकार्याने करा, पण ते संविधान सांगते त्या पद्धतीने करा. आणि मग संविधानाचा विचार म्हणजे मी असं म्हणतो की तो बाबासाहेबांचा विचार आहे. एकीकडे आपण जसं आता सब्ब पाप सहकरण कुशलच उपसंपदा सचित्त पर्योदपनम एतम बुद्धाना शासनम. हे बुद्ध शासन म्हणजे काय आहे? म्हणजे प्रशासनात सुद्धा बुद्ध शासन असलं पाहिजे. म्हणजे मध्य मार्गाचं प्रशासन करा, टोकावर जाण्याची गरज नाही. सब्ब पाप म्हणजे पाप कृत्य करू नका, म्हणजे वाईट काम करू नका, चांगलंच काम करा, कुशल काम करा, चित्त शुद्ध ठेवा. तेच तर बुद्ध शासन आहे. आणि बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्धाला आपला गुरु का मानलं? त्यासाठीच गुरु मानलं. बाबासाहेब आपल्या जीवनाचं तत्वज्ञान सांगताना काय सांगतात की मला 3 गोष्टी मी काय दैवत मानतो, म्हणजे विद्या, शील आणि स्वाभिमान. म्हणजे हे जे विचार आहे तर हे तंतोतंत प्रशासनात काम करणाऱ्या लोकांना लागू पडतात. हे विचार की ज्यांच्याकडे शील आहे, शील सदाचार आहे, की जो स्वाभिमानी आहे, तो वाईट काम करणार नाही, तो चांगलंच काम करण्याचा प्रयत्न. त्याच्यात तो यशस्वी होईलच असं नाही आहे, परंतु जे काही निष्पन्न होईल ते चांगलंच होईल. किंवा जे वाईट होत आहे त्याला तो त्याच्या ह्या चांगुलपणामुळे, त्याच्या त्या स्वाभिमानामुळे त्याला वाईट होण्यापासून काही लोकांना तो परावृत्त करू शकेल. एक चांगली एक रचना, एक चांगलं प्रशासन, लोकहिताचं प्रशासन, लोक कल्याणाचं आणि त्यातल्या त्या शोषित वंचित समाजाला न्याय देण्याचं काम हे माणसं करू शकतात. आणि म्हणून प्रशासनात आंबेडकरवाद आपण सांगत असताना हे फक्त नाव घेऊन चालत नाही, जय जयकार करून चालत नाही, तर त्याच्या विचारानुसार जगावं लागतं. आणि मग त्यासाठी ते जर केलं तर गुड गव्हर्नन्स होतो. तर मला आंबेडकरिझम म्हणजे मला समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या असं मी बघतोय. आंबेडकरिझम म्हणजे विद्या, ज्ञान, शील, चारित्र्य, त्याग, स्वाभिमान. आंबेडकरिझम म्हणजे मैत्री आहे, प्रेम आहे, शांती आहे, सलोखा आहे.
आंबेडकरिझम म्हणजे शोषण, भ्रष्टाचार, पिळवणूक, जातीयता, धर्मांधा, विषमतेच्या विरुद्धची चळवळ म्हणजे त्याला आंबेडकरिझम आपल्याला म्हणता येईल. आंबेडकरिझम म्हणजे समानता आहे, स्वातंत्र्य आहे, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचे शासन प्रशासन आहे. आंबेडकरिझम म्हणजे बुद्ध शासन, पापकृत्य नाही, वाईट काम नाही, चांगलं कृत्य, कुशल कर्म, लालच नाही, लाचारी नाही, अन्याय अत्याचार नाही. तर मग हा विचार प्रशासनामध्ये रुजवावा लागेल आणि हा रुजवता येऊ शकतो असं नाही. त्याला प्रत्येकाला जसं नागरिकाचे कर्तव्य आहे, मला जसं माझ्या हक्काची मला जाणीव आहे आणि मी आता म्हणतो की मला हे माझे हक्क मिळाले पाहिजे, पण मला हक्काबरोबर माझ्या कर्तव्याची जाणीव आहे. मी जर प्रशासनात आलो तर माझा नेहमीच असा प्रयत्न असला पाहिजे की मी जे करीन ते चांगलं करेन. तर आंबेडकरिझम किंवा आंबेडकरवाद म्हणजे चांगुलपणा, माणुसकी या भूमिकेतून बघितलं पाहिजे, लोकांचं कल्याण आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, त्यालाच आपण आंबेडकरवाद म्हणतो. फक्त जय जयकार नाही, तो ठीक आहे, तो तर होतच असतो, जय जर काय केला पाहिजे, पण ते तिथेच थांबता कामा नये. म्हणजे आता जयंती आहे, म्हणजे जयंती झाली की मग पुढच्या जयंतीपर्यंत वाट बघायची, म्हणून मला वाटतं त्यातनं परिवर्तन नाही घडत. तर जे नैतिक चारित्र्य आपल्यामध्ये असेल तर घाबरेल. म्हणजे बाबासाहेब पण त्या संदर्भामध्ये सांगत असतात की मला व्यवस्था घाबरते. मी यासाठी नाही घाबरत की मी फार विद्वान आहे किंवा यासाठी घाबरत नाही की मी एका राजकीय पक्षाचा नेता आहे, तर मला व्यवस्था घाबरते कारण माझ्याकडे निष्कलंक चारित्र्य आहे. तर निष्कलंक चारित्र्य हे बाबासाहेबांच्या जीवनापासून आपण शिकलं पाहिजे आणि ते अंगीकारलं पाहिजे. निष्कलंक चारित्र्याचा तो परिणामामध्ये प्रशासनात होतो, त्याला ते गुड गव्हर्नन्स त्या माध्यमातून होऊ शकतं. आणि म्हणून प्रशासन चांगलं ज्याला म्हणतो, सुशासन म्हणतो. आता आपल्याला एक नवीन खूप आपल्याकडे देशामध्ये कसं आहे की हे संविधानाच्या ह्या सगळ्या गोष्टी, विज्ञान, निष्ठता वगैरे असं आजही धर्मशास्त्रांमध्ये गुंतून आहेत. जुन्या अनिष्ट रूढी परंपरांमध्ये लोक गुंतलेले आहेत. आणि त्यामुळे जसे आता नाशिकचं प्रकरण अशोक खरातचं असेल की त्यासारखं, म्हणजे माणसं शिकलेले लोक, उच्च शिकलेले लोक, राजकीय नेते, अधिकारी, त्याच्यामध्ये IAS IPS अधिकाऱ्यांचं पण म्हणजे नावं नाही पण घेतलं जातं. तर ही अशी माणसं कशी काय बळी पडतात? म्हणजे तुमचं बुद्धितर्क कुठे गेलाय? हे इंटेलेक्च्युअल डिसऑनेस्टी ही फार डेंजरस गोष्ट आहे. म्हणजे ती भ्रष्टाचारापेक्षा डेंजरस गोष्ट आहे की माणूस ही आणि म्हणून बाबासाहेब का आपण प्रशासनात आणलं पाहिजे, तर ते बाबासाहेबांनी हे परिवर्तन घडवून आणलंय. त्यांची स्वतःच्या जीवनाचं कडे बघितल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं. त्यांनी फक्त म्हणजे संविधान निर्माण केलं हा एक भाग झाला, तर तो संविधानामध्ये ह्या चांगल्या गोष्टी का आल्या, त्यांचं स्वतःचं जीवन चांगलं होतं. जेथे कोणाकडे हात पसरून काही मागितलं नाही, त्यांनी लाचारी पत्करली नाही, ते पदासाठी कोणाकडे गेले नाही, त्यांनी हात पसरले नाही कोणत्या गोष्टीसाठी. आणि त्यामुळे त्याचा स्वाभिमान किती मोठा आहे. आज आपण प्रशासनातले लोक बघतोय, म्हणजे इव्हन बाबासाहेबांचा जय जयकार करणारे पण लोक बघतोय पदासाठी, अनेक गोष्टीसाठी, म्हणजे सत्य बरोबर, म्हणजे संविधानाच्या विरोधात तडजोड म्हणून लाचारी पत्करतात. परिवर्तन कसं होईल? म्हणजे परिवर्तन, बदल घडवून आणायचं असेल तर आपल्याला चाललं तसं चालू द्यायचं नाही आहे. आपण चाललं तसं चालू देण्यासाठी नाही, तर आपण ते बदलण्याची घडवून आणलं ना, ते पुढे आपल्याला ती लोकशाही मजबूत करायची आहे, लोक कल्याणाचं काम करायचं आहे. त्या संविधानाचं ध्येय उद्दिष्ट तेच सांगते. आणि म्हणून हे जे सिव्हिल सर्व्हिसच्या लोकांवर फार मोठी जबाबदारी आहे की या लोकांनी म्हणजे त्यांच्याकडे इथिक्स असले पाहिजे, ते इथिक्स ठेवून काम केलं पाहिजे, त्यांनी समानतेच्या तत्वाने काम केलं पाहिजे, त्यांची कार्यक्षमता असली पाहिजे. प्रशासनात पण आपण असं बघतो की विशिष्ट जातीचे लोक किंवा ज्यांची लॉबी आहे, ज्यांच्या गॉडफादर आहे, असेच लोक महत्वाच्या पदावर असतात, इतरांना मिळत नाही. म्हणजे दिस इज ऑल्सो नॉट एक्सपेक्टेड, म्हणजे हे अपेक्षित नाही आहे. तर राज्यकर्त्यांनी फक्त ते शपथ घेताना, संविधानाची शपथ घेताना मी ममत्व बाळगणार नाही किंवा मी आकस कोणाबद्दल ठेवणार नाही एवढं म्हणून नाही चालणार आहे. की जे दोज हू डिझर्व त्यांना दिलं पाहिजे, म्हणजे ते त्यांचं काम आहे. पण हे का होत नाही, तर आपण तो संविधान वादच स्वीकारला नाही, संविधानाची मूल्य स्वीकारली नाही. म्हणजे बाबासाहेबांचे विचार जे संविधानात आले ते आपण स्वीकारले नाही, आणि त्यामुळे प्रशासनामध्ये आज शोषण वाढलेलं आहे.
भ्रष्टाचार वाढलेला आहे, भाई भतीजावाद वाढलेला आहे. म्हणजे आपल्याला जे नको घडायला पाहिजे ते घडलेलं आहे. ब्रिटिश सरकारला आपण दोष देत होतो कारण आपण गुलाम होतो, त्यामुळे आपल्याला असे चटके बसत होते. त्याहून वाईट स्थिती आपल्याकडे निर्माण होण्याची शक्यता आहे असं आता वाटायला लागलं नाही. म्हणजे इथेच अनेकांना म्हणजे हक्क संविधान दिले आहे, पण ते जी त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी ज्यांच्यावर आहे ती माणसं मात्र ते आधी जातीवादामध्ये धर्मांधतेमध्ये गुंतलेले आहेत. वर्णव्यवस्था मानणारे लोक प्रशासनात मोठ्या संख्येने आहे. मी एक पुस्तक लिहिलं आहे प्रशासनात समाजशास्त्र, त्याच्यात ते प्रशासनात जातीयवाद असं एक चॅप्टर लिहिलेलं. तर त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, आपल्याला प्रश्न विचारावा लागेल. प्रशासन जर चांगलं झालं तर मग शोषित वंचिताच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडून येईल आणि हा बदल घडून आला पाहिजे. मग ते शैक्षणिक असेल, शिक्षणाने माणूस मोठा होतो, शहाणा होतो, पुढे जातो. म्हणजे नोकरीच मिळाली पाहिजे प्रत्येकाला असं नाही, तर अनेक गोष्टी आहेत. आणि त्यामुळे शिक्षण आहे, सामाजिक आर्थिक विकास आहे, सांस्कृतिक विकास आहे, तो खूप महत्वाचा आहे. आपल्याकडे प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. आता आपण बघितलं, मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 6.5-7 वर्ष काम केलं. मी एकतर SDO पण होतो, प्रांताधिकारी, आणि नंतर शिवो पण होतो. मी नक्षल मुवमेंट फार जवळून बघितली. आता गडचिरोली जिल्ह्याचा नक्षलवादी संपले, म्हणजे चांगली गोष्ट आहे. नक्षलवाद्यांनी कधी संविधान मानलं नाही, ते लोकशाहीला मानलं नाही. सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून आपण सत्ता मिळवू हे स्वप्न घडून त्यांनी निरपराध आदिवासींची हत्या केल्या, त्यांनी पोलिसांची हत्या केल्या, सुरक्षा जवानांच्या हत्या केल्या. म्हणजे असे नाहक बळी, आणि विकास झाला नाही. आता नक्षलवादी संपले म्हणजे मग आता नक्षलग्रस्त भागाच्या आदिवासींच्या क्षेत्राचा, ज्याला आपण दुर्गम भाग, अति मागासलेला भाग म्हणतो, त्याच्या विकासाचा अजेंडा सुरू केला पाहिजे. मी 14 फेब्रुवारीला एक मी सकाळमध्ये, मुंबईच्या सकाळमध्ये माझा एक लेख आला होता, नक्षलवाद्याच्या संपल्यानंतर आता सरकारने काय केलं पाहिजे. जसं नक्षलवादी संविधानाला विरोध करत होते किंवा लोकशाहीला विरोध करत होते आणि बंदुकीच्या जोरावर सरकारला नमवत होते, तसे आजही पांढरपेशा लोक आहेत ना, की जे संविधानाला मानत नाही आहे, की जे भ्रष्टाचार करणारे आहे, जे शोषण करणारे आहे, जे धर्मांधतेला फैलवणारे आहे. अशा वाईट गोष्टी आहे की ज्या संविधानाला मान्य नाही. मग त्यांना पण संपवण्याची गरज आहे. असा एक मुद्दा मी त्या ठिकाणी मांडलेला होता. तर सांगायचा मुद्दा असं की माझं असं म्हणणं आहे, आणि मी ते स्वतः माझ्या जीवनामध्ये मी ते पाळलं आहे. मी प्रशासनामध्ये बाबासाहेबांचा विचार माझ्या नजरेसमोर ठेवून मी जे काम केलं, काही झालं काही नाही झालं असेल, पण बऱ्यापैकी झालं. मला संविधान जागृतीचं अभियान 2005 मध्ये शासकीय पातळीवर सुरू करता आलं, की जो 10 वर्षानंतर देशभर 2015 पासून सुरू झालं. आज आपण बघतो की शाळा, कॉलेजेस, विद्यापीठात, शासकीय कार्यालयामध्ये आपल्याला संविधानाची प्रास्ताविका दिसते. शालेय पुस्तकामध्ये 2006-07 मध्ये वसंत पुरके साहेब जेव्हा शालेय शिक्षण मंत्री होते आणि मी वर्धेला कलेक्टर होतो, तेव्हा त्यांच्या मागे लागल्या त्या पुस्तकामध्ये 2006-07 मध्ये ते प्रास्ताविका छापला गेली, ती आज त्या पुस्तकामध्ये. म्हणजे हा एक शासकीय पातळीवर आहे. आम्ही अनेक कार्यक्रम चालवले संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून. संविधान व्याख्यानमाला तुम्ही जशा चालवल्या तसे ऑनलाईन आहे. आम्ही 2 दिवसाची संविधान साहित्य संमेलन घेतलं नागपूरला. संविधानाची शाळा असे ऑनलाईन प्रोग्राम आहे, संविधान महोत्सव आहे, असे वेगवेगळे आहे की जे शासनाच्या GR मध्ये पण आम्ही इन्क्लूड करून घेतले. जो पहिला GR निघाला महाराष्ट्र शासनाचा 24 नोव्हेंबर 2008चा, तो GR मी समाज कल्याणला संचालक असताना मी तो GR मी स्वतः ड्राफ्ट करून दिला होता सरकारला. त्यानंतर 4 फेब्रुवारी 2013ला शालेय शिक्षण विभागाने GR काढला की शाळेमध्ये संविधान जागृतीचं काय, तो सुद्धा GR, म्हणजे जसं सहारिया साहेब तेव्हा ऍडिशनल चीफ सेक्रेटरी होते, तो GR सुद्धा मी करून दिला. आता हे 2024ला सामाजिक न्याय विभागाने 10 ऑक्टोबर 2024ला एक GR काढला की 75 वर्ष संविधानाला झाले तेव्हा घर संविधान, तो सुद्धा त्याबद्दलचा मी प्रस्ताव त्यावेळचे उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून मी दिला होता. आणि मग ते 36 जिल्ह्यामध्ये संविधान साहित्य संमेलन घ्या असं त्या GR मध्ये आहे. बऱ्याच गोष्टी त्या GR मध्ये आहे. ते मी सुचवलेले मुद्देपत्रामध्ये त्यातले ते आलेले आहे, पण ते सरकार करत नाही. एकाही जिल्ह्यामध्ये संविधान साहित्य संमेलन, संविधान संमेलन झालेलं नाही. म्हणजे 36 जिल्ह्यामध्ये घ्यायचं होतं 2025 मध्ये 75 वर्ष झालं म्हणून.
पण नाही झालं. मग आता मग कोण जबाबदार आहे? जी आर तर सामाजिक न्याय विभागाने काढला आणि त्यासाठी घरघर संविधान कार्यक्रमासाठी एक समिती नेमली होती. मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे आणि जिल्हाधिकारी यांच्या समिती जिल्हा स्तरावर समिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यात संविधान जागृतीचे काय काय कार्यक्रम करायचे त्याचा वार्षिक आराखडा तयार केला पाहिजे होता. ही त्यांच्यावर जबाबदारी आहे आणि राज्य शासन स्तरावर ही मुख्य सचिवाची समिती काय त्यांनी केलं आहे. एक वर्ष तर निघून गेलं आता 2026 वर्ष आहे. आता मी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवला की तुम्ही 25 मध्ये नाही केलं, आता 26 मध्ये तुम्ही या वर्षीचं बजेट ऐकलं असेल तर त्या बजेटमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 वर्ष जयंतीला झाले, संत गाडगे बाबाच्या 150 वर्ष झाले, बाबासाहेबांच्या महाडचा सत्याग्रहाला 100 वर्ष होता. तर हे स्मृती वर्ष, समता आणि समरसता वर्ष असा शब्द वापरून हे 2026 हे समता आणि समरसता वर्ष म्हणून बजेट स्पीच मध्ये मुख्यमंत्री म्हणाले. हा, जिथे समता आहे तिथे समरसता कशाला? मग हा समरसता शब्दाला पण मी विरोध केला आणि मी बजेटवर बोलताना मी यामध्ये म्हटलं की हे आणि मी मुख्यमंत्री यांना पत्र पाठवलं. त्याच्यामध्ये मी लिहिलं की तुम्ही त्याच्यात सुधारणा करा, तुम्ही समरसता शब्द काढा. जिथे समता आहे तिथे समरसतेची गरज काय? कुठून आहे? बघा या गोष्टीकडे. म्हणजे आपण कार्यक्रम करतो हे चांगली गोष्ट आहे, जागृती करतो ती केलीच पाहिजे. परंतु जर चुकीचं शासन काही करत असेल तर त्याला पण आपल्याला संघटितपणे विरोध करता येईल, लिहिता येईल आणि तरच ते प्रशासन चांगलं होईल. प्रशासनामध्ये आंबेडकर त्या दृष्टीनं महत्वाचं आहे. बुद्ध शासन म्हणजे मध्यम मार्ग. मध्यम मार्ग म्हणजे हा कल्याणाचा, म्हणजे ज्याला बहुजन हिताय बहुजन सुखाय जे म्हणतो तशा पद्धतीचा तो मार्ग आहे. आणि म्हणून मला वाटतं की चांगलं करणे आंबेडकरवाद, प्रशासनात आंबेडकरवाद मध्ये हा चांगलपणा माणुसकीचं काम करणे आणि प्रशासनात जे लोक आहेत त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे हे काम करण्याचं. त्यांना असा भेदभाव करता येणार नाही आणि आरक्षणाचा फायदा घेऊन जे प्रशासनात आहेत, मग तसं बघितलं तर 85% लोकांचं प्रतिनिधित्व करणारे 50% लोक प्रशासनात आहेत ना. मग त्याचा प्रभाव दिसला पाहिजे आपल्याला. आणि जर प्रभाव दिसत नसेल तर मग आपण कुठेतरी कमी पडतो. म्हणजे आपण का कमी पडतो? म्हणजे परत मी एक हा मुद्दा पुन्हा सांगून मी संपवणार. मी 2005 ला जेव्हा नागपूर जिल्हा परिषदला मी काही संविधानाचा तज्ज्ञ नाही आहे, पण माझ्याकडे अधिकार होते शिव म्हणून. मला असं वाटलं की आपण शाळेमध्ये अनेक गोष्टी वाचत असतो, मग आपण संविधानाची प्रास्ताविका का वाचत नाही की जो संविधानाचा एक इंटिग्रल पार्ट आहे, त्याला आपण बेसिक मूलभूत ढाचाच म्हणू आपण संविधानाचा. त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रियांबल मध्ये दिलेल्या आहेत. तर त्या मुलांच्या कानावर पडाव्या, त्याचा अर्थ हळूहळू समजेल, शिक्षकांना कळेल, त्या माध्यमातून घरोघरी जाईल. मी माझा अधिकार वापरला तेव्हा शासनाचा किंवा कोणते असे निर्णय नव्हते किंवा काही सूचना नव्हत्या की तुम्ही संविधान वाचन करा. तर जेव्हा मी करायला गेलो तर मला अनेकांनी विरोध केला की हे असं कसं तुम्ही करू शकता, तुम्हाला शासनाने सांगितल्याशिवाय करता येणार नाही. म्हणजे संविधान लोकांना सांगण्यासाठी सुद्धा आपल्याला काही शासनाने जी आर काढण्याची गरज थोडीच आहे. मी माझा अधिकार वापरला, कोण काय म्हणेल याकडे लक्ष दिलं नाही. काय झालं असतं, होऊन बदली झाली असते, झाली ना, 6 महिन्यांनी बदली झाली माझी, पण डझंट मॅटर. म्हणजे बदली होईल, मला त्या पदावर राहायचं म्हणून आपण संविधानाचं काम करायचं. मग बाबासाहेबांचं नाव घ्यायचं तरी कशाला? नुसतं नाव घेऊन नाही चालणार ना, मग काहीतरी हिंमत करून दाखवावं लागेल. आणि ती हिंमत बाबासाहेबांचा अनुयायी जो आहे, म्हणजे तो कोणत्या जाती धर्माचा असू द्या, ज्यांनी बाबासाहेब वाचला किंवा बाबासाहेबांना आपल्या गुरुस्थानी मानलं की त्यांच्याबद्दल खरं आपल्या मनामध्ये निष्ठा आहे, तर ती माणसं असं बदल घडवून आणू शकतात. तर संविधानाची प्रियांबल वाचनाच्या माध्यमातून संविधान जागर हा जो महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये शाळांच्या मध्ये कॉलेजेसमध्ये हे जे सुरू झालं, ही त्याची सुरुवात 2005 मध्ये नागपूर जिल्ह्यातून झाली आणि ते आता सगळीकडे पसरले आहे. तर हे करायला सुद्धा तुम्हाला हिंमत लागतं आणि ते मॉरल स्ट्रेंथ आहे, ते संविधानातूनच तुम्हाला ही ताकद मिळत असते. आणि त्यामुळे ही ताकद दाखवणे, हे जर आपण बाबासाहेबांचे विचार अंगीकारले तर आपण ताकदीनं, हिमतीनं, स्वाभिमानाने अनेक चांगल्या गोष्टी करू शकतो ना. चांगलं करणं हेच आमचं काम आहे. प्रशासनात आलेल्या लोकांनी सचोटी आणि कर्तव्यनिष्ठा ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.
आणि म्हणून बाबासाहेबांनी पण 25 नोव्हेंबर 1949 जे संविधान सभेतलं शेवटचं भाषण होतं ते त्यात तेच म्हटलं की संविधान किती चांगलं असेल, ते राबवणारे लोक जर अप्रामाणिक असतील तर ते फेल होईल. म्हणजे प्रामाणिकता खूप महत्वाची आहे. म्हणजे व्यवस्थेत असलेले लोक, मग ते लेजिस्लेचर असू द्या, ती कार्यकारी लोक, हे प्रामाणिक पाहिजे, सचोटीचे पाहिजे, ते कर्तव्यनिष्ठ असले पाहिजे. दे मस्ट बी लॉयल. आणि म्हणून ते शपथ घेतात. मग ते शपथेशी जर प्रामाणिक नाही राहिले तर मग असे देशामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्याचं नुकसान जे आहे, त्याला काहीच नाही मिळालं, तो त्याचा बळी ठरतो. आणि म्हणून प्रशासनामध्ये आंबेडकरवाद आपण आणला पाहिजे. हे लोककल्याणाचा हा विचार आहे आंबेडकरवाद, आणि संविधान सुद्धा लोककल्याणाचा आहे. तर मला वाटते मी माझे इथे कन्क्लूड करतो. तुम्ही संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. जय भीम.